चंद्रशेखर बावनकुले ने राज्य में जल्द ही रेत घाटों की नीलामी की बात कही है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि 4 नवंबर से नागपुर सहित राज्य में रेती घाटों की नीलामी शुरू करेंगे। बावनकुले ने कहा कि इससे न राज्य में रेती की कमी होगी बल्कि नागरिकों को सस्ते में रेती उपलब्ध होगी। आज नागपूरमध्ये वाळू ही आपण जे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वाळूचा तुटवडा आहे, परंतु मधले 3 महिने 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या नियमाप्रमाणे वाळू बंद ठेवावी लागतं। 3 महिने पूर्ण वाळू बंद असतं, खोदकाम बंद असतं, कुठेही मशीन लावता येत नाही, कुठलीही वाळू काढता येत नाही आणि त्यामुळे हा 3 महिन्याचा जो मधला पिरियड होता त्यामुळे एक तुटवडा निर्माण झाला। परंतु आता पर्यावरण विभागाने आणि महसूल विभागाने जवळपास 350 वाळू घाट आता लिलावाकरता आणलेले आहे। नागपूरमध्ये 4 तारखेला जवळपास 20 लिलाव होते आहेत। यावेळी मोठा वाळू साठा नद्यामध्ये आहे। भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 500च्या वर वाळू साठे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या 15 दिवसामध्ये वाळूचा प्रश्न संपेल आणि सोबतच आता एमसँड पॉलिसीमध्ये काही सुधारणा या आणण्यासाठी आपण निर्देशित केलं होतं। उद्यापर्यंत एक एमसँड पॉलिसीमध्ये नवीन त्या ठिकाणी सुधारणा येतील आणि या राज्यामध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचा एक मोठा उपक्रम राज्यात सुरू होईल।